माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? कारण नोव्हेंबर महिना संपवून डिसेंबर महिना देखील संपला आहे. डिसेंबर महिन्याचे 20-22 दिवस देखील झाले आहेत, तरी देखील अजून नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात काहीच अपडेट नाही. सरकार पण काय बोलत नाही. सरकारचे नेते मंडळी, मंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भात काहीच माहिती देत नाही आहेत. का हा हप्ता रखडला आहे? कधी येणार हा हप्ता? आधी चर्चा होती की नगर परिषदेच्या निकालाच्या नंतर हप्ता वितरण्यास सुरुवात होईल, पण नगरपालिकांच्या निकालाला लागून देखील 2-3 दिवस झाले आहेत, तरी देखील अजून नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणासंदर्भातल्या कोणतीही अपडेट जी आहे ते आतापर्यंत आलेली नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सरकार का हप्ते देत नाही आहे आणि ह्या हप्ते येण्याची संभाव्य तारीख आता काय समोर आली आहे आणि खरंच ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे भेटतील का हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र लाभार्थी असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायची विसरू नका. तर चला मग सुरू करू. तर पहा, आधी बातमी अशी होती की नगर परिषदांच्या निकालामुळे पैसे रखडले ते. आता निकाल लागून 3 दिवस झाले आहेत. रविवारीचा निकाल आला, आज बुधवार उजाडला आहे, तरी देखील अजून पैसे येण्याची कोणती अपडेट नाही किंवा मंत्र्यांनी देखील काय ट्विट करून काय माहिती दिलेली नाही. तर आताच पैसे रखडण्याचं कारण असू शकतं ते म्हणजे महापालिकांच्या निवडणुका. आता महापालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यासाठी 15 जानेवारीला मतदान आहे, 16 जानेवारीला निकाल आहे. आता मे बी असं असू शकतं की सरकार कदाचित नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3 हप्ते एकत्र देण्याच्या तयारीत असेल, एक नवीन वर्ष भेट म्हणून, किंवा काही कारण असेल की सरकार जे आहे ते आता इलेक्शनच्या कामामध्ये बिझी आहेत. सर्व मंत्री लोक आता इलेक्शनच्या याच्यामध्ये आहेत. युती आणि आघाडीमध्ये सर्व मंत्री आता सगळ्या कामात आहेत, त्याच्यामुळे या लाडक्या बहीण योजनेमध्ये दुर्लक्ष होत आहे का, तर हे देखील एक कारण असू शकते. तर पण जेव्हा सरकारने ही योजना चालू केली तर ह्याच्यामध्ये आचारसंहिता किंवा कोणतीही सरकारी कामे म्हणजे कोणतेही बाकी कोणतेही इव्हेंट्स असो त्याच्यामध्ये नाही आले पाहिजे. जर तुम्ही एखादी योजना चालू केली आहे तर त्याचे पैसे प्रत्येक महिन्याचे प्रत्येक टाईमला जे आहे ते आले पाहिजे. आतापर्यंत सरकारने बरोबर हप्ते दिले. समजा आता ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आला, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आला, पण आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर संपून 20-22 दिवस झाले. आता 8 दिवसांनी हा डिसेंबरचा महिना देखील संपेल आणि नवीन वर्ष लागेल, पण तरी देखील अजून नोव्हेंबरचा हप्ता का रखडला हे सरकारने निदान एक कारण तरी लाडक्या बहिणीला द्यावं की सरकार पैसे का देत नाही. निदान एक आश्वासन तरी, माहिती तरी कळवायला हवी होती की सरकार जे आहे ते ह्या तारखेला जे आहे ते पैसे देईल, सो तुम्ही काळजी करू नका, असे काहीतरी ट्विट किंवा काही मंत्र्यांनी असे काही बोलले पाहिजे. पण या संदर्भात कोणी काहीच बोलत नाही. ना मीडिया या संदर्भात बातम्या देत आहेत, ना कोणी सरकारचे अधिकारी किंवा मंत्री या संदर्भात बोलत आहेत. तर आता ह्या घडीला लाडक्या बहिणींना प्रश्न असा पडला आहे की त्यांना एक्झॅक्टली पैसे कधी मिळू शकतात. तर या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, हे जे पैसे आहेत ना मित्रांनो, हे तुम्हाला आले तर 25 डिसेंबर 26 डिसेंबरपर्यंत तुम्हाला येऊ शकतात. कारण की मित्रांनो आता पहा, उद्या परवापासून क्रिसमसच्या सुट्ट्या चालू होतील सगळीकडे आणि वाटत नाही की या सुट्ट्यांमध्ये मंत्रिमंडळाची काय बैठक होईल, त्याच्यामध्ये निधीला मंजुरी दिली जाईल, कारण ते वेकेशन जे आहे ते चालू आहेत. त्यामुळे मला वाटतं आज जे आहे ना, आज बुधवार आहे आणि आज मला वाटतं मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते आणि आजच ह्याच्यामध्ये जो आहे तो निधीला मंजुरी दिली जाईल आणि याच्यामध्ये वितरणाची याच्याने सुरुवात होईल. पण साधारणपणे मला वाटतं की 27-28 डिसेंबरपर्यंत जे तुम्हाला पैसे आले पाहिजे. जसं 27-28 डिसेंबरपर्यंत तुम्हाला पैसे आले तर ठीक, अन्यथा मग तुम्हाला पैसे मला वाटतं पुढच्या वर्षी सरकार देईल. मग वाटत नाही की सरकार 28-29 नंतर देईल. का सरकार असेही विचार करत असेल की अपात्राचा एकदाच म्हणजे KYCची मुदत होऊ दे, मग आपण फक्त पात्र लोकांना पैसे द्यावे, असं काही विचार पण देखील सरकार करू शकते, म्हणून देखील सरकार थांबले असं आहे. पण या संदर्भात सरकारने क्लॅरिटी द्यायला हवी होती, म्हणजे स्पष्ट बोलले पाहिजे ते हप्त्या या नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भामध्ये. पण हे सरकार आहे, सरकारच्या मनातले कोणी ओळखू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तर मग तुम्हाला 28 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मिळू शकतो. 28 डिसेंबरपर्यंत पैसे आले तर ठीक, नाही तर मग तुम्हाला हे पैसे आहेत ते डायरेक्ट पुढच्या वर्षीच भेटतील. कदाचित मग तुम्हाला ते नवीन वर्षाची गिफ्ट भेट म्हणूनच हे तुमच्या पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार वितरित करू शकते. तर मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
तुमच्यासाठी हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे देऊ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.